नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. ही अश्विनी. आज आपण बघणार आहोत रस्सम वडा. त्यासाठी आपण ही उडीद डाळ घेतलेली आहे, सिंगल डाळ घेतलेली आहे. मी नेहमी गोटा डाळ वापरते, पण तशी नाही आहे, ही सिंगल आहे. ही 1 वाटी डाळ आता आपण भिजत टाकायची आहे. ही 1-2 तास भिजली पाहिजे, 2 ते 3 तास. आणि मग आपण करायचा आहे रस्सम वडा. आपण रस्सम पावडरचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ती स्वच्छ धुवून आता पाणी घालून याच्यात थोडे मेथीचे दाणे घालून हे आपण भिजत ठेवायची आहे ही डाळ. आणि मग करायचा आहे रस्सम वडा. ही पहा, आपण डाळ आता धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण एवढी मेथी दाणे घालत आहोत. मेथी दाणे घातल्याने काय होतं आहे, डाळ हलकी होते आणि तेल पीत नाही. आपण जो वडा करणार ते तेल पिणार नाही. आता ह्याच्यातही भरपूर पाणी घालून ठेवायचं आहे. डाळ छान फुगली पाहिजे. आणि मग आपण आता ही 1-3 तास भिजवून घेऊया आणि मग मिक्सरला लावूया आणि मग बघूया रस्सम वडा. आपल्याला करायचं आहे रस्सम. त्यासाठी बघा, ही चिंच भिजत घातली आहे. हे टोमॅटो आहेत 3 मी चिरून घेतले आहेत. ही डाळ आहे आता परत पाण्यातनं काढून घेतलेली आहे. डाळ चांगल्या पद्धतीने भिजलेली आहे. आता ही डाळ आपण मिक्सरमधनं काढूया. प्रथम आपण हे टोमॅटो काढून घ्यायचे, मग ही डाळ काढून घेऊया आणि मग बघूया रस्सम वडा. मिक्सरच्या भांड्यातून डाळ काढून झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये एवढा आल्याचा तुकडा घातला आहे आणि ह्या 20-25 मिरी घातली आहे. तुम्हाला हवा असल्यास ह्याच्यात तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता. आता आपण बनवूया वडे. पण पहिल्यांदा ही डाळ एका मोठ्या भांड्यात काढायची आहे आणि ती फेसायची आहे. छानपैकी फेसायची आहे, म्हणजे वडा हलका होतो. एवढी बारीक व्हायला पाहिजे. पाणी कमी घालायचं, चमच्याने पाणी घालायचं. 1-2 चमचे पाणी घालून ही डाळ वाटलेली आहे. आपल्याला पाणी जास्ती नको आहे. नुसती प्लेन वाटली तरी पण चालेल. मीठ आणि डाळ असा वडाही चांगला होतो. पण त्याला चव येण्यासाठी मिरची, मिरी आणि आलं या 3 गोष्टी घातल्यात तरी चालून जातं. दही वड्याला, मेदू वड्याला किंवा या रस्सम वड्याला किंवा नुसती तुम्ही भजी करणार त्याला या 3 गोष्टी अवश्य घालत जावा. हे पहा, एका बाउलची मी 1च वाटी, मोठी वाटी डाळ भिजत घातली होती. ती एवढी झालेली आहे. ही कढईभर डाळ झालेली आहे. ही सर्व मिक्सरमधनं काढून घेतली आहे. एवढीच घट्ट पाहिजे, ह्याच्यापेक्षा पातळ करू नका, नाहीतर मग आपले वडे चांगले होणार नाहीत. आता आपण त्याच्यात मीठ घालायचं आहे. आपण ह्याच्यात आलं, मिरी घालून घेतलेली आहे. मिरची तुम्हाला हवी असल्यास तुम्ही घालू शकताय, असं मी सांगितलेलं आहे. आता आपण ह्याच्यात मीठ घालायचं आहे. मीठ तुमच्या अंदाजाने घाला. किती तुम्हाला कमी जास्ती कसं पाहिजे त्याप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता हे मस्तपैकी हाताने फेटून घ्यायचं आहे. चमच्याने फेटलं तरीही चालतं. हे पूर्णपणे ही डाळ एकदम हलकी व्हायला पाहिजे. ही जी वाटलेली डाळ आहे ती आता फेटायची. हाताने फेटायची किंवा मग चमच्याने फेटायची, पण ती आता फेटून घ्यायची आहे. मी आता ती हाताने फेटून घेते. चमच्याने मला काही जमणार नाही. आपण हाताने फेटून घेऊया आणि मग आधी रस्सम करूया आणि मग करूया मेदूवडा. मेदूवडा म्हणजे छोटा मेदूवडा मी करते, चमच्याने टाकत नाही. त्याची मजा खूप वेगळी येते रस्सम वडा खायला. एकदा करून पहा. आपण आता बनवत आहोत रस्सम. त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. मोहरी घातली आहे. जिरा पण घालून घेतलेला आहे. आता ह्याच्यात मेन लागते ती लसूण. लसूण आपण ठेचून घ्यायची आहे. आता रस्समचं साहित्य मी तुम्हाला दाखवलं नाही आहे, ते फोडणी करताना तुम्ही बघून घेऊ शकताय. चिंच भिजत टाकलेली आहे. टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. याला आता वरून तडका द्यायची गरज नाही. आपण मुळातच तेल जास्ती टाकलं आहे. हिंग घातलेला आहे. हिंग थोडासा आंबळ जास्ती घालायचा आहे. गॅस थोडासा मोठा केलेला आहे, कारण आता लसूण व्हायला पाहिजे आपली. लसूण ही अतिशय महत्त्वाची असते रस्समला. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण लसणीने जास्ती छान लागतं रस्सम. आता ह्याच्यात कढीपत्ता आणि लाल मिरची घालून घ्यायची आहे.
लाल मिरची घेतली आहे, तीही घालून घेतली आहे. फोडणी जळली नाही पाहिजे एवढं ध्यान द्या. दही लसूण होत आलेली आहे. मग आपण ह्याच्यात घालायचे टॅमॅटो. आपण 3 टॅमॅटो घेतलेले आहेत, ते मिक्सरमधनं काढून घेतले आहेत आणि गाळणीने पण गाळून घेतले आहे. नाहीतर आपल्याला चोथा तो तोंडात येतो, म्हणून आपण ते गाळून घेतलेलं आहे. आणि तुरीची डाळ अगदी थोडी लागणार आहे, याला जास्ती लागत नाही. हळद घालायची आहे. हळद नेहमी तेलातच घालायची, ती तळली गेली पाहिजे. आता ही फोडणी तयार झालेली आहे. याच्यातच आपण टॅमॅटो प्युरी घालून घेऊया. 3 टॅमॅटो मिक्सरला काढले आणि गाळणीने गाळून घेतलेला आहे. टोमॅटोचा रसम. त्याच्यात थोडासा चिंचेचा कोळ घालायचा आहे, अगदी थोडा, कारण टोमॅटो सुद्धा आंबटच असतो. हा पहा एवढा मी घातलेला आहे. आता ह्याला उकळ आली पाहिजे. ह्याच्यातच आता आपण पाणी घालायचं आहे आणि आपली केलेली रस्सम पावडर घालायची आहे. आता आपण गॅस मीडियम ठेवलेला आहे. आपण आता ह्याच्यात रस्सम पावडर घालून घेऊया. रस्सम पावडरचा व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे, तुम्ही अश्विनी चॅनलवर जाऊन तो पाहू शकताय. आपण ह्याच्यात आता मीठ घालून घेऊया. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. हे तिखटाला तिखट आहे, कलरवाला नाही घातलेलं. आणि थोडीशी डाळ घालून घेणार आहे. आता हे उकळायला पाहिजे, ह्याला उकळी आली पाहिजे. हे 10 मिनिटं उकळलं पाहिजे, म्हणजे हे रस्सम एकदम छान लागेल. याच्यात आपण उकळून झाल्यावर, उकळायला लागलं की मिरी घालायची आहे खरडून. डाळ एक 4-5 चमचे मी घालणार आहे. डाळ जास्ती घालायची नाहीये, पातळ असतं रस्सम, नेहमी रस्सम घट्ट नसतं. थोडासा जाडसरपणा येण्यासाठी डाळ घालायची आहे. टोमॅटो रस्सम. आता हे उकळायला लागलं की ह्याच्यात आपल्याला मिरी थोडी घालायची आहे, खरडून मिरी घालायची आहे. हे पहा, आपला रस्सम आता उकळायला लागलेलं आहे. आता हे 10 मिनिटं झाली आहे उकळून. अजून एक 5 मिनिटं ह्याला उकळवायचं. हे छान उकळलं पाहिजे, तरच ह्याची मजा खूप चांगली येते. नाहीतर मग आपल्याला ते रस्सम पांचट पांचट लागतं. आधी ते पाणीदारच असतं. हे बघा, एवढी मिरी मी खरडून घेतली आहे, ती आता वरून घालायची आहे. आता ह्याला आपण वरून तडका द्यायचा नाही आहे, कारण आपण मुळात तेलातच हे सर्व सोडलेलं आहे. एवढं पातळ पाहिजे, एवढं पातळच ठेवायचं. रस्सम हे नेहमी पातळ असतं, सूप म्हणून सुद्धा प्यायलं जातं. एकदम चवदार आहे, करून बघा. एकदम चव छान आलेली आहे. मी चव बघितली आहे, त्याला काहीही नको आहे. जर आपण आता हे उकळायला लागलं आणि चव बघितली, असं वाटलं काहीतरी वेगळं आहे, आपल्याला बरोबर लागत नाही, तर फक्त रस्सम पावडर ह्याच्यात घालायची. रस्सम पावडरचा अंदाज देता येत नाही, तुम्ही रस्सम किती करणार त्याप्रमाणे रस्सम पावडर घाला. आता हे उकळून तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपलं बनलं आहे रस्सम. आता आपण डाळ फेटून घेऊया आणि त्याचे वडे बनवूया. मग बघूया रस्सम वडा. आता हे डाळीमुळे आलेलं आहे, पण हे काढायचं नाही आहे, कारण आपली डाळ काही जास्ती नाही आहे. एक 3-4 चमचेच मी छोटे चमचे डाळ घातले आहे, मोठा नाही आहे चमचा तो. बघा, डाळ तुम्हाला कुठे दिसते का? डाळ दिसणार नाही, कारण डाळ मी जास्ती घातली नाही आहे.
अगदीच पातळ व्हायला नको आहे म्हणून थोडीशी डाळ घातली आहे. चला आता आपण गॅस बंद करूया. कोथिंबीर हवी असल्यास तुम्ही घालू शकता. हे असं एवढं रटरट उकळलं पाहिजे. हे 15 मिनटं झालेली आहेत उकळून. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि करायला घ्यायचा आहे वडा. आपण हे उडदाची डाळ जी मिक्सरमधनं काढली ती बघा फेटून घेतलेली आहे. मिरी घातल्यामुळे ही पांढरी होणार नाही, थोडीशी काळपटच दिसणार. इकडे बाजूला मी पाणी ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण सोडून बघूया. हे जर वर तरंगलं तर आपलं पीठ मिश्रण जे एकदम आहे ते तयार झालेलं आहे. हे पहा तरंगत आहे की नाही, असं तरंगायला पाहिजे. हे जर खाली बसलं तर तुमची डाळ जड झालेली आहे. हे पीठ आहे हे जड आहे असं समजायचं. आता हे आपण काढून घेऊया. आता आपण वडे घालायला सुरुवात करूया. आता आपण वडा घालून घ्यायचा आहे. असं पीठ घ्यायचं, मध्ये अंगठा घालायचा आणि ते सोडायचं. प्रत्येक वेळे पाण्यामध्ये हात बुडवायचा म्हणजे ते सुटतं हातातून, नाहीतर मग सुटत नाही. आता मेदूवड्याला ह्याच्यापेक्षा जाड पीठ घ्यायचं आहे आपण. हे थोडंसं मी आता पातळ केलं आहे. रस्सम वडा आहे त्याच्यासाठी. आता हे तुम्हाला असं जमत नसेल तर सरळ चमच्यानी घालायचा. मेदूवडाही असाच टाकायचा आहे. आता गॅस मोठा ठेवायचा आहे आणि आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि मग बघूया रस्सम वडा. हे पहा आता आपण ह्याच्यातच अलटीपलटी करून घ्यायचे आहेत. पण हे वडे जास्ती अलटीपलटी नाही करायचे, फार फार ते 3दा करायचे. घातल्यानंतर आपण तेलात जेव्हा वडा सोडतो तेव्हा तो आपोआप वरती येतो, मगच तो पलटी करायचा आहे. हे पहा आपले हे वडे तयार झालेले आहेत. जास्ती लाल वडा काढायचा नाही आहे. गॅस बारीक करायचा आहे मध्ये, कारण आपलं तेल जास्ती तापून जाईल नाही तर. हे पहा मध्ये भोग त्याला पडलेला आहे. हे असे केले तरी चालतात, नाहीतर चमच्याने सरळ वडे घालायचे. एकदम छान होणार, हलके होतात, तेल पीत नाहीत. एकदम तेलकट वडा दिसतोय का बघा, तेलकट वडा दिसत नाही. हे एवढे मी करून घेतलेले आहे. आपण आता वडे काढून घेतलेले आहेत. हे वडे एवढे तयार झालेले आहेत. आता आपण डिशमध्ये घेऊया आणि रस्सम वडा खायला घेऊया. आता आपण हे वडे सर्व तयार झालेले आहेत. तुम्हाला मी एक वडा असा फोडून दाखवत आहे. हे पहा एकदम मस्त होतो आतून वडा, छान होतो, जाळीदार वडा झालेला आहे. आता आपण डिशमध्ये हे वडा घेऊया आणि रस्सम घेऊया आणि रस्सम वडा खाऊया. तेलकट झालेलं नाही आहे हे दाखवण्यासाठी वडा फोडून घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने बनवलाय मी रस्सम वडा. पीठ मी थोडंसं ह्याचं पातळ करते, कारण मग वडा एकदम छान होतो, असा स्पॉन्जी वडा होतो. मेदू वड्याला आपल्याला घट्ट पीठ लागतं, पण रस्सम वड्याला मी एवढं घट्ट पीठ करत नाही. हे चमच्यानी घातलेले दाखवत आहे आणि हे हातावर मध्ये अंगठा घालून भोग पाडलेला आहे. मेदू वड्यासारखे थोडेसे केलेले आहे. हे रस्सम केलेलं आहे. रस्सम एकदम छान झालेला आहे. रस्सम पावडरही तुम्ही व्हिडिओ बघून रस्सम अवश्य घरी करा. रस्सम एवढंच पातळ पाहिजे. रस्सम अजून घट्ट नका करू, मग आपला हा वडा खायला मजा येत नाही. अशा प्रकारे टॅमॅटो रस्सम आणि मेदू वडा आपला तयार झालेला आहे. ही डिश जर का आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला जो प्रतिसाद देत आलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप ऋणी आहे. तुमचे खूप खूप आभार.